मी सावित्री ज्योतिराव, लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर. मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे. या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती, समुदाय, संस्था, राष्ट्रीयत्व, व्यवसाय, जात, धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही. सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार. आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर. ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल ID वरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी. दादांच्या इच्छेखातर फुलेवाड्यात राहायला या असं राजाराम भाऊजी कळकळीनं विनवू लागले. आम्ही फुलेवाड्यात यायचा निर्णय घेतला. सगळं सामान फुलेवाड्यात आणलं. फुलेवाड्यात अनाथालयासाठी ऐसपैस जागा होती. अनाथालयातील लेकरांमुळं फुलेवाड्याचं गोकुळ झालं होतं. पाण्यासाठी तळमळणाऱ्या शूद्र बांधवांचा मायबाप पाणी वाढावो हा आक्रोश. भूक नाही, तहान लागली हे केविलवानं सांगणं मला अस्वस्थ करत होतं. 8 दिवस झाले ज्योतिरावांविना फुलेवाडा सुना वाटत होता. मी तर आतुरतेनं अन काळजीनं त्यांची वाट बघत होते. शिवचरित्र वाचून प्रभावित झालेले ज्योतिराव शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडावर गेले होते. घरातील व अनाथालयातील सारी कामं पटापटा उरकून मीही शिवचरित्र वाचत होते. तनामनाने झिजून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी राजांच्या कर्तृत्वाने मीही भारावून गेले होते. शिवबाला घडवणाऱ्या जिजाऊ पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होत्या. जिजाऊ केवळ शिवबांच्या आईच नव्हत्या तर राजगुरू, सल्लागार, मार्गदर्शक सर्व काही होत्या. जिजाऊने शिवबा घडवला होता. एका स्त्रीने इतिहास घडवला होता. रायगडावरून ज्योतिराव शिवसमाधीचं दर्शन घेऊन परतले तेव्हा सांजेची वेळ होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही होता अन रागाही. त्यांनी हातपाय धुतले. मी पितळी पेल्यात गूळ टाकून गरम दूध दिलं. मी उत्साहानं विचारलं, धनी झालं का शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन? झालं. स्वराज्याची राजधानी पाहिली. आभाळाला भिडणारा रायगड शिवाजी राजांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा अंगावर गोंदवून दिमाखाने उभा आहे. रायगडावर पाऊल टाकलं, तिथली माती कपाळाला लावली. स्वराज्यासाठी कणाकणाने झिजणाऱ्या या मराठ्यांच्या छत्रपतीच्या शूर पराक्रमाची सई येऊन माझा ऊर अभिमानाने भरून आला. ज्योतिरावांचं ते बोलणं ऐकून मीही भारावून गेले. सावित्री, पुढचं समजा ऐकशील तर तुला नवल वाटेल. का? काय झालं? शिवाजी महाराजांच्या अस्तित्वानं पावन झालेला रायगड चढून मी वर गेलो. शिवकालीन वैभवाची साक्ष देणाऱ्या काही वास्तूंची पडझड झाली होती. सारा रायगड फिरलो पण शिवाजी महाराजांची समाधी काही केल्या सापडेना. पुन्हा गड उतरून खाली आलो. गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या मावळ्या शेतकऱ्यांना भेटलो. ग्राम जोशीलाही भेटलो पण कुणालाच शिवबांच्या समाधीची जागा सांगता येईना. 2 वृद्ध शेतकऱ्यांना शिवसमाधीची जागा माहिती होती. त्यांनी सगळ्या खाणाखुणा सांगितल्या. शिवाजी महाराजांच्या समाधीपर्यंत सहजासहजी पोहोचणं अशक्य होतं कारण सगळीकडे दाट झाडी झुडपं होती. साधं पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. पण या ज्योतिरावांचा निश्चयही ठाम होता. शिवबांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय पुण्यास परतणार नव्हतो. मग काय झालं? मी कुतूहलाने विचारलं. ज्योतिरावांच्या आवेशपूर्ण सांगण्यानं मला जणू मीही रायगडावर असल्यासारखंच वाटत होतं. मग काय? तिथल्या मावळ्यांकडून कुऱ्हाड, टिकाव, पारी घेऊन झुडपं, वेली काढून टाकल्या. मातीचे ढिगारे उपसले. माझी तळमळ बघून काही शेतकरी मावळे माझ्या मत्तीलाही आले. कुणी ढिगारे उपसले, कुणी काटेरी झुडपं तोडली, कुणी मला चटणी भाकरी आणून दिली. सलग 2 दिवस काम चालू होतं. रात्री शेतकरी मावळ्यांशी शिवचरित्रावर गप्पा गोष्टी करत रायगडाच्या कुशीत निजायचो. तिथल्या मातीच्या कणाकणाला शिवस्पर्श असल्याचं जाणवायचं. शिवरायांच्या अस्तित्वानं पावन झालेला रायगड मला एखाद्या मंदिराहूनही पवित्र वाटला. काटेरी झुडपाड, मातीच्या ढिगाड, बुजली गेलेली शिवरायांची समाधी दिसल्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. समाधीची दुरावस्था झाली होती. दगडी चिरांच्या फटीत गवतवेली उगवल्या होत्या. समाधीवरून मी हात फिरवला आणि क्षणभर रोमांचित झालो.
समाधीवरचं गवत पालापाचोळा दूर केला, समाधी साफ केली. समाधी पाहून माझ्या सोबतचे मावळे शेतकरी आनंदून गेले. घागरीनं पाणी ओतून मी समाधी धुवून काढली. तिथली रानफुलं गोळा करून समाधीवर वाहिली. शिवबांच्या समाधीवर माथा टेकवून या थोर राजाला वंदन केलं. ज्योतिराव हे सारं सांगताना भाऊक झाले होते. सावित्री, या ज्योतिराव फुलेनं आयुष्यात पहिल्यांदा माथा टेकला शिवाजी महाराजांच्या समाधीवर. ज्योतिराव वेगळ्याच विश्वात होते. शिवरायांच्या असामान्य पराक्रमाने ते भारावले होते. ते पुढे आवेशाने म्हणाले, कुठलाही जातीभेद न करणारा, गोरगरीब रयतेचं रक्षण करणारा हा मराठमोळा वीर पुरुष असामान्य होता. रायगडावर घडलेली पुढली सारी घटना ऐकशील तेव्हा तुझा माथा भडकल्याशिवाय राहणार नाही सावित्री. का? काय झालं? आम्ही मावळे शेतकरी समाधीचं दर्शन घेत होतो. इतक्यात मला शिवरायांचे समाधीस्थळ सांगण्यास टाळाटाळ करणारा तो ग्राम जोशी तिथं हजर झाला. कुठल्या तरी माणसानं येऊन शिवसमाधीचा शोध घ्यावा व तिची परस्पर पूजा करावी, फुले वाहावीत, हे त्याला पटलं नाही. तो बेभान होऊन माझ्यावर किंचळला, कुणबट, शिवाजीच्या थडग्याची फुलं वाहून पूजा करतोस? इथं मी ग्राम जोशी असताना मला दक्षिणा शिरा द्यायचं राहिलं, हे काय करत होता? केवढा हा माझा अपमान! क्षणार्धात त्यानं समाधीवर वाहिलेली फुलं लाथ मारून उधळून लावली. माझ्याकडे पाहत म्हणाल, अरे शूद्र, कुणबट, शिवाजी काय तुझा देव होता की काय? त्याची पूजा करायचं काय कारण? शूद्र कुणब्यांचा राजा होता शिवाजी. कुणबीच तो, त्याची मुंज सुद्धा झाली नव्हती, माहितीये का तुला? छत्रपतींच्या समाधीला लाथ मारणाऱ्या त्या भटाच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटलं. त्याचं ते अभद्र बोलणं ऐकून माझं रक्त उसळत होतं. मी त्याला ठोकणार इतक्यात बाजूच्या उभ्या असलेल्या मावळ्या शेतकऱ्यांनी मला घट्ट धरून ठेवलं. मी त्या ग्राम जोशीला चांगल्या शिव्या हसडत म्हणालो, अरे कृतज्ञ, राजा शिवाजी महाराष्ट्राचा जन्मदाता आहे, बाप आहे या महाराष्ट्राचा. शिवाजी राजाच्या जीवावर तुम्हा बामणांना पेशवाई मिळाली. जातीचा एवढा अभिमान कशाला पाहिजे रे भटुकड्या? सत्याचा पडताळा घे, मग तुला समजेल की पायातल्या खेटराने तू शिवप्रभूच्या समाधीवरची फुलं लाथाडलीस म्हणजे तू तुझ्या बापाशी कृतज्ञपणा केलास. तो ग्राम जोशी घाबरत तणतणत निघून गेला. मी त्या भटाचा पाय पडलेल्या समाधीवर पुन्हा एकदा घागरभर पाणी ओतलं, पुन्हा फुले गोळा करून वाहिली. मला 3 दिवस मदत करणाऱ्या मावळे शेतकरी बांधवांचे आभार मानले. एका शेतकरी बांधवाला थोडे पैसे देऊन रोज समाधीसमोर दिवाबत्ती करायला सांगितलं. समाधीची निगा राखायला सांगितली. त्यानं रोज समाधीची पूजा करण्याचं वचनही दिलं मला. एकीकडं शिवसमाधीचं दर्शन झाल्याचं समाधान मनात होतं, तर दुसरीकडं त्या ग्राम जोशानं शिवसमाधीला मारलेली लाथ पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होती. अंगातलं रक्त या घोर अपमानाने उसळून निघत होतं. मनाच्या या 2 अवस्था, मनाची घालमेल सांभाळत मी रायगडाचा निरोप घेतला.